नमस्कार. आज बघूया अगदी 6 महिने टिकणारे डोसा प्रीमिक्स. हे प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजेच 2 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. तर हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून निथळवून सावलीमध्ये सुकवून घ्यायचा आहे. त्यानंतर 150 ग्रॅम म्हणजेच अर्धा कप होईल एवढी उडीद डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर मी अजून काही डाळी घेतलेल्या आहेत. तर इथे मी 1 मोठा चमचा तूर डाळ घेतली आहे, 1 मोठा चमचा चणा डाळ घेतली आहे आणि 1 छोटा चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत. आता मेथ्या फक्त कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेणार आहे आणि ह्या सर्व डाळी एकत्रित करून स्वच्छ धुवून निथळवून घेणार आहे. त्याचसोबत पाव कप पोहे घेतलेले आहेत. पोहे देखील कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे. तर आता डाळ आणि तांदूळ वेगवेगळे स्वच्छ धुवून निथळवून एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून फॅनखाली किंवा सावलीमध्ये पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. आता इथे मी हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. आता हे आपण भाजून घ्यायचं आहे. तर भाजण्यासाठी एक कढई मंद आचेवर गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ भाजण्यासाठी आणि डाळ भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. तर तांदूळ फक्त त्याच्यातील मॉइश्चर आटेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. तांदळाचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाही. तर इथे बघू शकताय हे तांदूळ भाजून झालेले आहेत. याचा कलर अजिबात बदललेला नाही आहे. ते एका परातीमध्ये काढून अशा पद्धतीने मी पसरवून ठेवले जेणेकरून ते पटकन थंड होतील. त्यानंतर अगदी 10 ते 15 सेकंदांसाठी मेथ्या भाजून घेतलेल्या आहेत. त्या देखील ह्या परातीमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पोहे देखील एक अर्धा मिनिटसाठी भाजून घेतलेले आहेत. पोहे देखील भाजल्यानंतर ह्या परातीमध्ये मी काढून घेतलेत. त्यानंतर डाळी घालून घेतलेल्या आहेत कढईमध्ये. त्या देखील अगदी मॉइश्चर आटेपर्यंतच अगदी अजिबात कलर न बदलता भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व जिन्नस भाजल्यामुळे आपले डोसा प्रीमिक्स अगदी 6 महिने फ्रीज शिवाय टिकू शकतो. तर डाळ आणि तांदूळ भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. त्यामुळे हे डाळ आणि तांदूळ वेगवेगळंच भाजून घ्यायचं आहे. आता एका परातीमध्ये मी हे सर्व थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर सर्व एकत्र करायचं आहे आणि आटा चक्कीमधून दळून आणायचं आहे. तर हे डोसा प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. नमस्कार. आज